नमस्कार मित्रांनो, मोठा जनसमुदाय तुमची वाट पाहताय. तुम्ही गाडीतून उतरताच सर्व लोक टाळ्या वाजवून तुमचं स्वागत करतायत आणि तुम्ही स्टेजवर गेलात, भाषणाला प्रारंभ केला आणि सगळी सभा जिंकून घेतली. असं स्वप्न तुम्हाला पडतं ना? ते स्वप्न साकार करायचंय ना? हो, ते शक्य आहे. कारण आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत, ते म्हणजे वक्तृत्व कौशल्य. चांगलं बोलता आलं तर तुम्ही कोणाचंही मन जिंकू शकता. चला तर मग प्रभावी वक्ता कसं बनायचं ते जाणून घेऊया. पहिला मुद्दा सांगता येईल की विषयावर माहिती मिळवा. कोणत्याही विषयावर बोलण्यापूर्वी त्या विषयाची सखोल माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. यामुळं तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही स्पष्टपणे मांडणी करू शकता. दुसरा मुद्दा सांगता येईल की नियमित वाचन करा. वाचनामुळे तुमची शब्दसंपदा वाढते आणि विचार करण्याची क्षमता सुधारते. दररोजचं वर्तमानपत्र, पुस्तके किंवा लेख वाचा. यामुळं बोलण्यात प्रवाह येतो. वाचन हे चांगल्या वक्तृत्वाचं मूलभूत साधनं असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरा मुद्दा सांगता येईल की विषयावर लेखन करा. ज्या विषयावर बोलणार आहात त्यावर आधी लिहून काढा. यामुळं तुमचे विचार व्यवस्थित मांडता येतात. लेखनामुळे मुद्दे स्पष्ट होतात आणि भाषण करताना कुठलीही अडचण तुम्हाला येत नाही. चौथा मुद्दा सांगता येईल की मुद्द्यांची रचना ठेवा. भाषणात सुरुवात कशी करायची, मध्य आणि शेवट स्पष्ट असावा. मुद्दे क्रमानं मांडल्यास श्रोत्यांना समजायला सोपं जातं. अव्यवस्थित बोलल्यास तुमच्या भाषणाचा प्रभाव कमी होतो. म्हणून रचना ही अत्यंत महत्वाची आहे. पाचवा मुद्दा सांगता येईल की कविता किंवा गोष्ट वापरा. भाषणाची सुरुवात किंवा शेवट एखाद्या गोष्टीनं किंवा कवितेनं करा. यामुळं श्रोत्यांचं लक्ष वेधलं जातं. भाषण अधिक रंजक बनतं. श्रोत्यांवर दीर्घकाळ त्याचा प्रभाव पडतो. सहावं कौशल्य आहे की आरशासमोर सराव करा. आरशासमोर उभे राहून भाषणाचा सराव करा. यामुळं तुमचे हावभाव आणि आत्मविश्वास सुधारतो. तुमच्या चुका तुम्हाला दिसतात आणि सरावानं तुमच्या भाषणात परिपूर्णता येते. सातवं कौशल्य सांगता येईल की जवळच्या लोकांसमोर सराव करा. आई असेल, वडील असतील, मित्रमैत्रिणींसमोर भाषण द्या. त्यांच्याकडून प्रामाणिक अभिप्राय घ्या. यामुळं सुधारणा करण्याची संधी मिळते, भीती कमी होते. आठवं कौशल्य सांगता येईल की विषयाचं नाव सांगा. भाषण सुरू करताना विषय स्पष्ट सांगा. यामुळे श्रोत्यांना काय ऐकायचं आहे ते कळतं. भाषणाला योग्य दिशा मिळते. श्रोत्यांचा रस हा टिकून राहतो. नववा मुद्दा सांगता येईल की नजरेला नजर द्या. लोकांच्या डोळ्यात डोळे मिटून बोला. यामुळं आत्मविश्वास दिसून येतो. श्रोत्यांशी कनेक्शन तयार होतं. भाषण अधिक प्रभावी बनतं. 10वं कौशल्य सांगतो की हळू आणि स्पष्ट बोला. घाईघाईनं बोलू नका. शब्द स्पष्ट उच्चारले पाहिजेत. हळू बोलल्यानं श्रोत्यांना समजतं आणि तुमचा प्रभाव अधिक चांगला वाढतो. 11वं कौशल्य सांगता येईल की प्रसन्न हावभाव ठेवा. चेहऱ्यावरती नेहमी स्मित ठेवा. हावभाव हे सकारात्मक ठेवा. यामुळं श्रोत्यांना तुमचं बोलणं आवडतं. तुमची छाप चांगली पडते. 12वं कौशल्य स्वच्छ पोशाख घाला. तुमची वेशभूषा अत्यंत महत्वाची असते. तुमचा पोशाख तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतो. स्वच्छ आणि नीटनेटका पोशाख आत्मविश्वास वाढवतो. श्रोत्यांवरती चांगला प्रभाव पडतो. पहिली छाप अत्यंत महत्वाची असतं. आणि 13वं कौशल्य आहे वेळेचं भार ठेवा. भाषण दिलेल्या वेळेत पूर्ण करा. वेळेचं नियोजन करा. लांबलेलं भाषण कंटाळवाणं होत नाही ना, हे लक्षात घ्या आणि योग्य वेळी संपवलं तर प्रभाव वाढतो. 14वं कौशल्य आहे विषयाशी सुसंगत ठेवा. भाषण करताना नेहमी विषयावरच राहा. अनावश्यक गोष्टी टाळा. सुसंगत भाषण अधिक प्रभावी असतं. श्रोत्यांचा वेळ वाचतो. म्हणून तुमची गाडी इतरत्र घसरू देऊ नका. तर मित्रांनो, या सोप्या टिप्स वापरून तुम्हीही एक प्रभावी वक्ता बनू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.